पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लग्न आधीच इतके केले त्या मुलीसाठी, जर तरी लुगडे म्हणू नका, दागिने म्हणू नका, पण काय उपयोग झाला? सापाला कितीही दूध पाजलेस ना तरी तो उलटून डंखच मारतो। गेले ना सारे वाया। मी काय म्हणते, ती लुगडी आणि ते दागिने मला दिले असते तर काय बिघडले असते? तू गप ग। इथे मी माझ्या लग्नाचे विवंचन येते आणि तुला दागिने सुचतायत? त्र्यंबकराव, माझ्या नशिबात चांगला विवाह योग नसेल का हो? आता कसे व्हायचे? ही तर गेली पळून। तुम्ही जरा शांत राहा। अहो येईल, मोठमोठ्या बायकांना सरळ केले आपण, ही तरी चिमुरडी पोर, पण तुम्ही जरा खमके राहा। अहो हा खमका नाही ना, इथेच तर अडचण आहे। पण आता मी आले ना, चांगलीच तिला वटणीवर आणते की नाही पहा। मी काय म्हणतो त्र्यंबकराव, दापोलीच्या पोंक्षांची वंदना आहे लग्नाची। तळ कानावर आले कालच, तिकडे बोलणी करूया का? आजच लग्न झाले ना तुमचे? अहो पण आजच पळून गेली ना बायको, आणि आता मी थांबून वाट बघत बसावे असे वय आहे का माझे? नशीब हे तरी लक्षात आले तुमच्या। अहो वय म्हणजे अधीर मन हो। शांत व्हा जरा। शोधायला गेलेत, येईल परत, सापडली तर ठीक, पण नदीत प्रेत वगैरे सापडले तर मात्र क्षणाचाही विलंब न लावता दापोलीत जाऊ पोंक्षांकडे। कसे? अरे कर्मा, हो पण दापोली पर्यंतचा प्रवास झेपायला हवा ना तुम्हाला। वाटेतच गचकला तर? सासूबाई कुठे? आईला बरं वाटत नाहीये, ती झोपलीये, त्यामुळे रात्री ती जेवणार नाहीये आणि मलाही फारशी भूक नाहीये। पण पुरुषांना लागेलच ना सगळे चारी ठाव। 2 दिवस नीट जेवण झाले नाही तर लगेच फरमान सोडले। राधे, तुझ्याच हातचा स्वयंपाक हवाय बाई त्यांना, तेव्हा तूच कर। मीही तशी दमलीच आहे। उमा तिकडे काय करत असेल? फार काळजी वाटते तिची। आता काय उपयोग आहे काळजी करून? जेव्हा करायला हवी होती तेव्हा बरोबर उलट्या वागलात तुम्ही। गप्प बस। आणि ही राधा का काहीच बोलत नाहीये? हिच्या तोंडाला का कुलू? हे पहा, भरल्या घरात मला रडारड नकोय। काहीही वाईट झालेले नाही उमेच। राधा वहिनी, सुभद्रा वहिनी, अहो नर्मदा ताई, बाई तुम्ही अशा अचानक? अहो उमा आली आहे का इथे? उमा नाही का? काय झाले? अरे जरा भांडण झालं तर रागाच्या भरात तिने स्वतःला कोंडून घेतलं, म्हणून आम्ही जोर लावून दरवाजा उघडला, पाहतो तर खिडकीतून पळून गेलेली ती। काय? मग अहो असे कसे? मी शोधून येतो तिला, गावात नदीकडे डोंगरावर सगळीकडे जाऊन येतो। जा 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 लवकर तू, जा जा जा। बरं तर आता काय होईल माहित नाही, तुम्ही घरी जा। नीट जा रे, आता तुमचा व्याप नको आणखी, जा जा जा। अरे नानू, आता आता काय आपणही शोधूया तिला, चला। सोडा मला, मला नाही जगायचं, सोडा माते, सोडा। नदीमध्ये उडी मारायला जात होती। सुलभा काकूंनी पाहिलं।
उमा माप ओलांटेवेळी घडला हो हा प्रकार. आम्ही समजावत होतो उमेश, परंतु चंदाताईंनी अगदी हातघाईच केली. उमा माप ओलांडत नाही म्हटल्यावर त्यांनी कांचन रंगवले उमेचे. त्यामुळे बिथरली पोर. नाही पण काही चुकीचे नाही केले चंदेने. माप ओलांडत नाही म्हणजे काय? रीतीप्रमाणे वागायला नको? उमेचे भलते लाड कोण खपवून घेईल? कुठे गेली असेल माझी उमा? कुणी शोधायला गेले का तिला? उमे मला नाही जायचं तिकडे. मी नाही जाणार. मला अभ्यंकराशीच लग्न करायचं. काय म्हणालीस? काय म्हणालीस? परत बोल. जळतं लाकूडच ठेवीन तुझ्या तोंडावर. काय करताय तुम्ही? भद्राबाईंनी शांत व्हा. अहो काय शांत व्हा? जीव जायची वेळ आली. आजच लग्न झाले तिचे आणि ती म्हणते माझं दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न लावून द्या. म्हणणार 100 वेळा म्हणणार मला अभ्यंकराशीच लग्न करायचं. मी नाही जाणार त्या दोघांकडे. पाठ फोडून टाकेन तुझा. अहो काही मान मर्यादा रीतीभाती काही आहेत की नाही? काय बरं ते ही? अहो घेऊन जाईल हिच्या सासरी. तेच तिचे घर आहे आणि तिथेच तिचा स्वर्ग आहे. नरकात ढकलताय आणि त्याला स्वर्ग म्हणायला लावताय. मी नाही जाणार तिकडे. मला अभ्यंकराशीच लग्न करायचं. कमाल झाली अगोदरपणाची. शिव 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 शिव. बघा काय ते. घेऊन या तिला लवकर. मी थांबलोय बाहेर. हो. शिव 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 शिव. उमे ऐक माझे. अगो चल माझ्या बरोबर. हे बघ मी आहे तुझ्यासोबत. तू काळजी करू नकोस हो. मी साऱ्यांना समजावेन. कुणी तुला काही बोलायचं नाही. पण बाळा सासरी जावे लागेल हो. अगं लग्न झाले ना तुझे. असते गो. मी नाही जाणार. अगं तू चल तरी जरा उमे. असं नको करू. अगं आते, अगं काय करतेस? अगं बाई उमा. उमे. 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 उमा. उमा. उमे. उमे. उमा. उमा दरवाजा उघड बाळा. उमे. 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 उमा. उमा दरवाजा उघड बाळा. उमे. 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 उमा. उमे उघड गो. उमे दार उघड बाळा. काय करतीस तू? उमे. उमे. उमा. उमा दरवाजा उघड बाळा. उमे. 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 उमा. उमा दरवाजा उघड बाळा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे कसलं ठिकाणी कसलं काय. नसता ताप झालाय डोक्याला इथे. अहो पण झालं काय? ते सगळंच तुला सविस्तर नंतर सांगतो. तू आधी धावत जा आणि त्र्यंबक काकांनी जोगांना सांग की उमा परचूर यांच्याच घरी आहे. आम्ही थोड्याच वेळात घेऊन येतो तिला. जा तू लवकर. बस बर. उमे अगो दार उघड. अगो दार उघड कार्टे. लाज कशी वाटत नाही तुला? पळून आलीस ते. अगो आमच्या अब्रूचे खोबरे गावभर वाटायचे असे ठरवूनच आलीस का? पण मी आहे ना खमकी. तू दार तर उघड. बघ कसे फोडून काढते तुला. अहो काय बोलताय हे? हा काही उपाय झाला का? जरा प्रेमाने बोला तिच्याशी. वेळ जाऊ दे जरा. थोडी शांत होऊ दे हो. अहो काय शांत होऊ दे? लग्न झाले ना तिचे. आधीचे ठीक होते. आता आमची मुलगी नव्हे ती. जोगांची सून आहे. तेव्हा इथे थारा नाही तिला. चांगले हातपाय बांधून जोगांच्या अंगणातच सोडून येणार आहे तुला. दार उघड. अहो काकू आती करू नका. जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे. नाही असे काही व्हायचं नाही हो. आज बयो आहे तिच्या सोबत. पवित्र जीव आहे हो तुमची बयो.
ती यात असताना काही अघटित व्हायचे नाही. उमे, उमे दार उघड. दार उघड उमे. उमे दार उघड. उमा, माझी उमा राणी कुठे गेली हो? शांत व्हा, शांत व्हा. काका आजोबा, आप्पांनी निरोप दिलाय की उमा परचुऱ्यांच्याच घरी आहे. अरे वा, बायको सापडली, बायको सापडली, माझी बायको सापडली. बायको सापडली. पुरे एवढा नाचायची गरज नाहीये. आता जाते तिथे आणि चांगली फरफटतच घेऊन येते तिला. अहो तुम्ही नका जाऊ, आई आणि आप्पा घेऊनच येत आहेत तिला. काही गरज नाहीये. झाले तेवढे लाड पुरे झाले. त्या परचुरेंना 4 शब्द ऐकवल्याशिवाय मला काही समाधान मिळायचं नाही. नको, गावभर तमाशा होईल तुमच्या जाण्यानं. अहो पण सांगितलं ना एकदा. आमची सुलोचना जाऊन घेऊन येईल तीस. होय होय, तसेच करा. बायको सापडली, बायको सापडली. जोग जरा नाचकाम थांबवा आता. आणि ती आता परत आली की तुम्ही जरा नवऱ्यासारखे कडक वागा. अवघ वागायची तिची हिंमतच होता कामा नये. काय समजलात? हो समजलो. बघाच तुम्ही, चांगला वचक ठेवतो तिच्या. जरा तोल गेला. बायको सापडली. उमा ते तू नको ना ग रडू. मला कसे तरी होते. मला नाही जायचंय त्या तिकडे. उमा ते मोठी आजी म्हणाली आहे की लग्नानंतर आपले चांगलेच होणार आहे. म्हणजे आधी मलाही नको होते हे लग्न. अगो त्यासाठी आम्ही जोळाई देवीला कौलही लावला होता. पण दोन्ही लग्ने होणार असाच कौल आला. मग देवी आई आणि मोठी आजी खोटे बोलतील का? पण मला बाळकृष्ण अभ्यंकराशीच लग्न करायचंय. तो कसा छान आहे की नाही. जसा सदाशिव तुला शोभतो तसाच बाळकृष्ण मला शोभतो. मी फक्त त्याच्या बरोबरच सुखी होईल. जसा सदाशिव तुझा सवंगडी झालाय ना, तसे आम्ही जीवाभावाचे झालोय ग. बयो बयो, तू लाडकी आहेस ना ग सगळ्यांची. तू सांग ना सगळ्यांना. म्हणावं मला त्या बाळकृष्ण अभ्यंकराशीच लग्न करायचंय. सांग ना ग सगळ्यांना. मी नाही त्या दोघांकडे जाणार. मी नाही जाणार. मला नाही जायचं दोघांकडे. उमा आते, आते काय करावे आता या मुलीचे? तिच्या सासरकडच्यांना काय उत्तर देऊ मी? बाई, काय झाले असाव्यात? उमे काय झाले आत? बयो दार उघड. उमे दार उघड. मला काय करतीस तू? बयो बयो दार उघड. मी काय झाले? मी उठ बाळा, मी उठ. मी उठ बाळा. मी पाणी आणते. पोट बिथरली आहे हो. तिच्या कलाने घेतले तर धीर चेपेल तिचा. हो, कमी का केले हिच्यासाठी? पण असं विचित्र वागायची काय गरज आहे? हिच्यामुळे हे असे दिवस बघायला लागतात. मी उठ. उमे उठ ना. मी जागे हो. आहो आहो बुदे, आठवण येते घरची.
इथे अन्न पाणी गोड लागत नाहीये माझ्या माहेरी. झोपही लागत नाहीये. म्हणजे शरीर इकडे आणि आत्मा तिकडे असं झालंय. गाठोडी बांधून ठेवली आहेत मी, निघूया. खरंच? मग इथे बुजगावण्यासारखे वागता आहात. काय उपयोग? कितीही केले तरी मन नाही लागायचे तुमचे. चला निघूया. गोदे गोदे. काय गोदे? आता लक्षात येतंय का? लग्न करून आम्ही आमचं माहेर सोडून सासरी येऊन राहतो, तेही तुमची उलटसुलट बोलणी ऐकत. हो ग बाई माझं, सगळं कळलं, सगळं कळलं. निघूया आता. चला चला, घराकडे जायचं, घराकडे जायचं. उमे, उमे बाळा शुद्धीवर. उमे, उमे शुद्धीवर ये. हे घे पाणी पी. शुद्धीवर ये बाळ. आजी, मला मला आजी हवी. हो हो, मी बोलवते. इथेच आहे त्या, जवळ, तुझ्या अगदी जवळ आहेत बाळा. कशाला हवी आहे जवळ ही बॅग? उमा आता आपली राहिलेली नाहीये. बाहेर काढायला. जोगांकडे रवाना करा सासरी. ते तिचं घर, ते बघतील काय करायचं ते. न्याय दिला. उमे, उमा, अगो रडू नकोस. अहो सोडा तिला, जाऊ दे तिला सासरी. काय म्हणणे आहे तुमचे? मोठी हाताची पताका फडकवून दाखवताय. उमेला इथे ठेवून घेण्याचा बेत करत असाल तर खपवून घेणार नाही सांगून ठेवतो. तुमची कोणतीही सुधारकी थेर मला सांगायची नाहीत. मला थोडा वेळ द्याल का पोरीशी बोलायला? भाऊजी, पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, तुमचा हा कांगावखोर आवाज जगावर चढवायचा, माझ्यावर नाही. बऱ्याच गोष्टी आहेत मी लग्न करून या घरात आले तेव्हापासूनच्या. बोलायला लावू नका मला भाऊजी. मला उमेशी एकटीशी बोलायचंय. जा तुम्ही सगळे. अहो काय झाले? तुम्ही असे रडताय काय? रडू नका, मला कसे तरी होते हो. मला खूप रडू येते, कारण मला उमा त्याचा त्रास बघवत नाहीये. आपण हे लग्न मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण शेवटी हे लग्न झालेच. त्रास होणार हे तर माहितीच होते आपल्याला. पण आई जोळाई देवीने कौल दिला होता. आजीने सांगितलं
सांगितले होते की सगळे चांगले होईल, तरी उमा आत्याला त्रास का? आपल्याला या सगळ्याच गोष्टींचा खूप सखोल विचार करावा लागणार आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधणे खूप कठीण आहे आणि गुंतागुंतीचे आहे. पण उमा आत्या सारखी म्हणते मला नाही जायचं दोघांकडे, नाही जायचं दोघांकडे. तिला त्या बाळकृष्ण अभ्यंकरांशीच लग्न करायचे आहे.